विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पार्ट 2 पाहणार आहोत शब्दसिद्धीचा, जो चौथा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. हा तुम्हाला बोर्डाच्या पेपरला विचारला जातो, त्यासाठी हा तुमच्यासाठी स्पेशल घेतलेला आहे. अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द हा साधी शब्दाचा चौथा प्रकार आहे. अभ्यस्त म्हणजे त्या शब्दांची दुप्पट किंवा पुनरावृत्ती करणे. अभ्यस्त शब्दांची आपण उदाहरणे पाहू. लाल लाल, समोरासमोर, हळूहळू, जाडजूड, शेजारी पाजारी, हालचाल, ओळख पाळख, काळा बिळा, दगड बिगड, आंबट चिंबट. म्हणजे काय तर यामध्ये अभ्यस्त शब्द काय आले? पुन्हा पुन्हा दुप्पट म्हणजे पुनरावृत्ती या शब्दांची झाली आहे, तेव्हा आपण अभ्यस्त शब्द आहे असा हा शब्द ओळखतो. पुढे बघा, अभ्यस्त शब्दांचे 3 उपप्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. एक आहे पूर्णाभ्यस्त शब्द. तर आपण प्रथमतः पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय त्याची उदाहरणे पाहू. एक शब्द, एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. म्हणजे शब्द हा पूर्णच आहे, पण तो पुन्हा पुन्हा वापरला गेलाय. उदाहरणार्थ काय? तीळ तीळ, हालचाल, तुकडे तुकडे, कोणी कोणी, एक एक, हळूहळू, पुढे पुढे, मागोमाग, हाय हाय, घर घर, लाल लाल, मधून मधून, समोरासमोर, वा वा. म्हणजे असे जे पूर्ण शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा वापरले गेले त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. दुसरा आहे अंशाभ्यस्त शब्द. आता अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय की केव्हा केव्हा शब्द तसाच पुन्हा न लिहिता त्यातील एखादी जे अक्षर आहे ते अक्षर बदलून व या बदलून आलेले जे शब्द आहेत त्याचा वेगळा अर्थ नसतो, तेव्हा त्याला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. तर आपण उदाहरण पाहू. शेजारी पाजारी, दाडबीड, बारीक सारीक, उरला सुरला, आडवा तिडवा, आधीमधी, अघड पघड, दगड बिगड, गोड धोड, किडूक मिडूक, घरबीर, उद्या बिद्या, अक्कल हुशारी, अंमलबजावणी, दंगा मस्ती. म्हणजे हे शब्द आहेत हे पुन्हा न येता, म्हणजे दोन्ही शब्द पुन्हा न येता त्यातील एखादं अक्षर काय होतंय बदललं जाते किंवा बदलून आलेले शब्दाचा जो अर्थ आहे तो वेगळा नसतो, फक्त शब्द वेगळा आहे. याला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. पुढे पहा, अनुकरणवाचक शब्द. ज्या शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरुक्ती साधलेली असते त्यास अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. अनुकरणवाचक शब्दांची जी उदाहरणे आहेत, बडबड, किरकिर, गुटगुटी, गुटगुटी, कडकडाट, गडगडाट, फडफडाट, कडकड, खदखदून, तुरुतुरु, लुटुलुटू, चुळचुळ, लडगड, वरवर. म्हणजे हे काय आहे? एखाद्या ध्वनिवाचक जे शब्द आहेत तर त्याची काय होतीये? पुनरावृत्ती होतीये. म्हणजे परत परत बोलले जात आहेत हे शब्द. याला अनुकरण म्हणजे नक्कल करणे. अनुकरण वाचक शब्दांची ही उदाहरणे होती. तुम्हाला शब्दसिद्धी मधला चौथा जो प्रकार आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलाच असेल. तुम्ही विद्यावाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.